विनर पहिल्या मॅचमध्ये मोह संघाला परास्त करून जासई संघ ज्याच्या वाटेला बॅटिंग आली आहे आणि आता नुकताच कलवेसारख्या एक बलाढ्य संघाला रोटपाली संघानं या मॅचमध्ये परास्त केलं. या दोन विजेत्या संघांमध्ये लढत जो जिंकेल तो पोहोचेल सुपर 5 ला, सॉरी सुपर 6 ला, सुपर 12 टोटल, कारण एक सुपर 6 मध्ये बघूया संध्याकाळी काय होते. वेळेवर डिपेंड आहे, एक तर एक सुपर 6 किंवा सुपर 12. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. सामना ऑन झालाय मैदानामध्ये. ऑर्गनायझर कमिटी वेळेनुसार मॅनेज करेल. साईश म्हात्रे, भूषण म्हात्रे हे दोन सलामीवीर मैदानात. पहिलं षटक राहुल भोईरचं. पहिला बॉल वाईट आला, दुसरा बॉल डॉट बॉल. महत्वाची मॅच आहे. हळूहळू आता नेरी संघ देखील मैदानामध्ये पोहोचतोय. परस्पर संघ आपण लाईव्ह पाहत असाल तर तुम्हाला पोहोचायचं वेळेवर मैदानात. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकललाय बॉल, दोन खेळाडूंच्या मधून चौकार. पाटील ज्यानं खूप चांगली स्कोरिंग केली, आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये येतोय. थोडंसं नी बेंड केलं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा इरादा होता साईश म्हात्रेचा आणि जिथे आला डॉट बॉल. वाईट डॉट, 4 डॉट असं चित्र सध्या रन फलकावर पाहायला मिळते. वार पलटवार हे या खेळामध्ये सुरू असतात. चर्चा सुरू असताना सध्या गोलंदाज राहुल भोईर आणि परेश खडके यांच्यामध्ये धावसंख्येचा फरक सध्या 5 वर तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा या बॉलला टर्न करत असताना उत्तम गोलंदाजी सध्या साकारली जाते राहुल भोईर कडून, कारण समोर टर्न करतोय बॉल वेगासोबत. अगदी टर्न आपण होताना बघतोय. राहुल भोईर पुन्हा एकदा साईड समोर. याही बॉलवर इतका प्रॉपर कनेक्ट नाही आहे, फक्त लेग ग्लान्स केलाय. पाठीमागे फिल्डर आहे. पॉवर प्लेचं षटक. चांगली गोलंदाजी सुरू असताना सध्या मैदानामध्ये एक रन मिळेल या बॉलवर. सिंगल स्ट्राइक रोटेट होते, 6 वर संघ पोहोचलाय. महत्वाची लढाई येथून जिंकाल तर सुपर 12 मध्ये जागा पक्की होईल. सर्व ताकद या मॅच मध्ये झोकून द्यावी लागेल. मागील मॅच दोन्ही टीमने फार चांगली खेळली, बॉलिंग बॅटिंग. दोन्ही टीम एक एक विजेते पद घेऊन इथपर्यंत पोहोचले. मजा येईल या मॅच मध्ये. मिरर बनलाय पाठीमागे राहुलचा, ती बघू शकता आपण बबुल. फुल टॉस बॉल, वेट वॉच अँड अँड प्ले. हा फटका सजवलाय, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळते 4, चौकार. भूषण म्हात्रे ज्या चौकारानं सुरुवात केली. पहिले षटक ज्यामध्ये रन एकवटले गेले, बिनबाद 10. सुरुवात झाली आहे मैदानात बॅटिंग करत असताना मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या संघाकडून. थोडं वेगवान खेळ तुम्हाला करायचा आहे, कारण आता ठीक दुपारचे आपण पाहतोय 2:14 झालेत. यानंतर अजून आपले 3 सामने बाकी आहेत किंवा 4 वेळेनुसार. पहिले षटक 10 धावांचं आलंय. राहुलनं पहिले 5 बॉल सुरक्षित हाताळले, त्याच्यानंतर अंतिम बॉलवर आलेला चौकार. 4 षटकांची मॅच आहे.
5 षटकं 5 गोलंदाज पहिल्या फेरीतील मॅच मध्ये तुम्हाला वापरावे लागतात. ही संकल्पना आहे स्पर्धेची. 5 बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत. पण हा सामना 4 षटकांचा आहे डेफिनेटली. पुढच्या टीमला हे पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ते चर्चा सुरू होते. बबूल मागाशी तेच चर्चा आमच्या सोबत करत होता. एक आमचा पार्ट टाइम बॉलर आहे. धावसंख्येचं टोटल सध्या 10 वर. बबूल वेळ घेताय तुम्ही. बबूल एकच एंडनं आपण खेळतोय आणि इतका वेळ तुम्ही नाही घेऊ शकत फिल्डिंगसाठी. फिल्डिंग मध्ये काही सजावटी सुरू आहेत. पहिली मॅच ही एक प्लेअर शॉर्ट न मैदानामध्ये रोटपाली संघ खेळा. याही मॅच मध्ये तो 10 प्लेयरने खेळतोय. 4 खेळाडू सर्कलच्या रिंगणातून बाहेर तुम्हाला बघायला मिळत आहेत. खूप चांगला फटका शॉट अँड बॉल सक्सेसफुल मिड विकेटला क्लिअर करत असताना ठोकला या बॉलवर साईश मात्रेच्या बॅटमधून दमदार हिट षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं. यावेळेस हवेत खेळत मिसामिंग आणि जजमेंट चांगलं होतं. मागील बॉलवर षटकार आला आणि तिथे हाच पुन्हा एकदा शॉर्ट लेन परंतु वेग भरपूर होता. लेट शॉट सिलेक्शन झाले. महत्वाची विकेट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना जास्त टीमला. महत्वाचा खेळाडू या टीमचा सगळ्यात एक बेस्ट ऑलराऊंडर जो बाद झालाय आता. पहिला विकेट टीम असं हिने गमावलाय. धावसंख्या फळकावर सध्या 16 रन सध्या सहगताना तुम्हाला बघायला मिळत आहेत. जयदीप म्हात्रे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलेत. सूरज भोईर पहिल्या बॉलवर षटकार त्याच्यानंतर विकेट. जयदीप आला कट केल्या बॉलला अगदी फ्लाय स्लिप मध्ये उत्तम क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिप मध्ये. पाठीमागे या गोष्टी फार अवघड असतात या मैदानावर. स्पेशली जर एकदा बॉल इथून सुटला तर तो डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाऊन थांबतो. त्यामुळे पाठी इथे जे बॅक साइड जो एरिया आहे बॅटरचा तिथे सगळ्याधिक चप्पल फिल्डर तुमच्या हवेत. शॉट अगदी खूप दमदार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं टेक ओव्हर केलाय. शॉट अँड पूलचा फटका आलेला 6 रन अगदी बॅटर जयदीप म्हात्रेच्या खात्यामध्ये. दोन्ही बॅटर तुम्ही सध्या मैदानामध्ये बघतात. ताकद दोन्ही खेळाडूंकडे आहे. त्यांची बॉडी अगदी फिटनेस आपण बघतो. क्रिकेट खेळामध्ये फिटनेस फार महत्वाचा आहे लॉंग टर्म क्रिकेट खेळासाठी. आणि शॉर्ट लेनचा पुरेपूर फायदा उचललाय जयदीप म्हात्रेनं. धावसंख्या झाली आहे 22. फिल्डिंग मध्ये काही सजावटी. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. थोडंसं वायडिश आहे. वायडिश लॉंग ऑन. एक खेळाडू लॉंग ऑफला बघायला मिळते.
हा वेगवान बॉल. मागील बॉल थोडीशी शॉर्ट लेंथ अँड लाईन मध्ये. त्याच्यानंतर आता या क्षणाला थोडीशी लेन चेंज केली, आउटसाइड ऑफ सम गेले आणि हा डॉट बॉल. 22 ऑन बोर्ड. 2 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. 2 डॉट बॉल आणि 1 विकेट असे षटक राहिले. 5 बॉलचा अंतिम बॉल. सोडून दिला बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा सत्यवान काकडे सर आम्हाला देत आहेत. अशोक उलवेकर सरांना तुम्ही बघतायत आणि त्यासोबत सत्यवान काकडे सर हे 2 ऑफिशियल्स. 23 धावा ऑन बोर्डवर सध्या झळकतायत. 1 बॉलचा खेळ अजून बाकी आहे या सेकंड ओव्हरचा. राईट मोर द विकेट. फुल टॉस पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस. नी बेंड केला आणि त्याच्यानंतर खूप दमदार हा फटका खेळा आहे. जयदीप म्हात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक बिग हिट इथे बघा मिळते. आणखीन एक षटकार. शर्यतीने षटक दुसरं संपलंय. या ओव्हरमध्ये 3 षटकार अर्थात 19 धावा आलेत. एक वाईट देखील. त्यामुळे प्रॉफिटेबल राहिले षटक. 29 रन एक खेळाडू गमावत असताना जासई टीमने आतापर्यंत केलेत. विशाल भोईर. बबुल गाडी बुक करू का मग? मैदानामध्ये सिच्युएशन काही असू द्या, बबुल तो कॉमेडी करणार. बबुल बबुल पैसा वसूल. तिसऱ्या षटकामध्ये विशाल आलाय. स्विंग मिस जरूर झाला परंतु व्हाईट बॉल पंचाने आम्हाला दर्शवलाय. धावसंख्येचं टोटल अगदी बोर्डवर लागले 30 रन सध्या बघायला मिळत आहेत. फार चांगली धावसंख्या उभारले. 15चं सध्याचं करंट रन रेट. 4 षटकामध्ये जरी 60 बनल्या तरी एक चांगलं टार्गेट. आणखी एक वाईट. भूषण म्हात्रे आणि जयदीप म्हात्रेची बॉडी बघून मला वाटतं थोडं टेन्शन आलं विशालला, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. मजाकचा भाग वेगळा आहे. मॅच थोडीशी सिरियसली घ्यावी लागेल. हा बॉल चांगला आहे. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट इतका प्रॉपर नाही आहे. सिंगल बने स्ट्राईक रोटेट होते. भूषण पोहोचला वैयक्तिक 5 वर 2 चेंडूंमध्ये. जयदीपनं 2 षटकार दाखवलेत आतापर्यंत. तो वैयक्तिक 12 वर खेळतोय 4 बॉलमध्ये. सांघिक टोटल सध्या बनली आहे 32. उलटा सुद्धा हवेत गेला बॉल. मिस टायमिंग. फिल्डर फार दूर बनवून येतात. ग्रेट कॅच. रनिंग कॅच अँड गुड कॅच. कॅच ऑफ द मॅच की आपण म्हणू शकता. इतका सुंदर झेल त्याने टिपलाय. जयदीप म्हात्रेच्या खेळीचा अंत. टोटल 32 धावा ऑन बोर्डवर आहेत. 2 विकेट गेले. साईश म्हात्रे आणि जयदीप म्हात्रे हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण बघतायत जे बाद झालेत.
आता भूषणवर जबाबदारी आणि त्यासोबत आता रक्षित देखील मैदानात आलाय. तिसरं षटक सुरू आहे. पहिले 2 वाईड आले आणि त्याच्यानंतर विशाल भोईर हे 2 चांगले बॉल त्याने डिलिव्हर केले. लेफ्ट हँडेड आलेत मैदानामध्ये. समोर खेळ आहे. ती फिल्डर त्या ठिकाणी तयार आहे. बॉल ना अगदी जवळ येता क्षणी थोडा चकवा दिला होता परंतु चांगली फिल्डिंग. सिंगल राहुल भोईर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धावसंख्या हलवारपणे पुढे चालली आहे 33 वर. अजूनही बघितलं आपण 3 बॉलचा खेळ उर्वरित आहेत. 9 चेंडू या पूर्वार्धातील बाकी आहेत. वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव होतोय. 33 धावा सध्या ऑन बोर्डवर झळकत आहेत. विकेट कीपर चांगला असेल, त्याच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या नौक्या खेळाडूला देखील चांगलं मार्गदर्शन करून त्याच्यातून चांगली गोलंदाजी करून घेऊ शकता. हे पहिले 3 बॉल बबुलनं त्याला फार चांगलं मार्गदर्शन केलं आहे पहिल्या 3 बॉलमध्ये. परंतु भूषण म्हात्रे यांच्याकडून तेवढीच अपेक्षा सध्या टीमला. ओपनर मैदानात. हो, हा खूप चांगला फटका आहे. यस, हे टायमिंग जुळलं तर रन इथे भरपूर बनवतात बॅटर. शॉर्ट लाईनचा पुरेपूर फायदा लेटकरच्या रूपानं. आणखी एक चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चौकार. पहिला अगदी बघितला आपण तर थर्ड मॅनला या क्षणाला डिफाईन लेग मध्ये आणखी एक चांगली फटकेबाजी. लगातार 2 चौकार यशस्वीरित्या ठोकत बॅटर भूषण म्हात्रेनं. धावसंख्या झाली आहे टोटल 41 रन. फार सुंदर स्कोरिंग केले शुभमनं. आदित्यनं देखील तेवढी साथ दिली. आमचं फॉर्च्युन इव्हेंट्स, त्यांचं कॅमेरा वर्क, डीजे सतीश, दोन्ही ऑफिशियल्स. भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. भरपूर क्रिकेट आपल्याला खेळायचं अजून येणाऱ्या कालखंडामध्ये. उंच खेळ आहे. फटका चांगला आहे. गॅप मिळाली आहे. फिल्डर फार दूर वरून पोहोचलाय. परेश थ्रो करेल. सिंगल बनले दुसरीसाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन रूपांतर 3 मध्ये केलंय. 3 धावाने संघाचं फळक पोहोचलाय 3 ओव्हरच्या नंतर. अगदी 44 वर 2 खेळाडू बाद. नेक्स्ट दोन्ही टीम सज्ज राहायचंय. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. मोरिया 11 पलसपे आणि जितू 11 जानमान नेरे दोन्ही कॅप्टन. तुम्हाला मुख्य व्यासपीठाकडे यायचंय नाणेफेक करण्यासाठी. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अंतिम 6 बॉल उर्वरित राहिलेत. 2 वाजून 29 मिनिटं झालेली आहेत दुपारची. स्कोर बोर्डवर रन आहेत 44. अंतिम षटक घेऊन आले अनिरुद्ध. शेवटचं डेथ ओव्हर मध्ये. भूषण अजूनही मैदानामध्ये. 3 चौकार त्याने दाखवलेत. 16 धावांची इनिंग त्याची आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाली. फुल टॉस बॉल होता. फिरून खेळायचं होतं थोडंसं रोटेशन पद्धतीने. पंच सांगतायत लेग बाय.
सांघिक टोटल मध्ये 1 रन ऍड होते. 45-45 खूप चांगल्या रन एकवटलेत आतापर्यंत. अगदी बघू शकता आपण बॅटिंग करत असताना मेघनाथ शेठ म्हात्रे, प्रतिष्ठान जासई या टीम कडून अंतिम 5 बॉल अनिरुद्ध शेवटच्या अगदी या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये षटक अटॅकिंग ओव्हर असेल. अंतिम षटकामध्ये फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खांद्यावर आहे. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये रक्षित म्हात्रे. पंचांनी नो बॉल दर्शवलाय, बीमर आलाय आणि तिथे रन पूर्ण होते. फ्री हिट असेल अपकमिंग बॉल. यस, नो +1 22च्या स्वरूपात. पंच रन 22 आहे ना, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट आहे. यस, बॅट कट आहे. बीमर आहे त्याच्यावर ही रन मात्र पूर्ण केले. या गोष्टी महत्वाच्या असतात कारण पुढे जाऊन फ्री हिटची संधी. 47 फ्री हिट. ओपनली खेळण्याची संधी होती. हाही फुलटॉस होता. इथे बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट नाहीये. मागील 3 फुलटॉस बॉल ज्याला कंप्लीट क्लिअर करता आले नाही या बॅटरला, त्यामुळे थोडस नैराश्य आहे. पवेलियन मध्ये धावसंख्येचं टोटल सिंगल न पुढे चालू बोर्डवर 48 लागलेत. आता अंतिम काही चेंडू बॉल अगदी जे शिल्लक राहिलेत या ओव्हरचे पहिल्या सत्रातील. रक्षित कडे पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. 2 बॉल त्याने फेस केलेत, 2 सिंगल त्याने केलेत, परंतु आता सिंगल नाही. चांगला बॉल अगदी यावेळेस चढ मध्ये वाईड यॉर्क करताना दिसले. दुसरीसाठी निघालेत, रिस्की रन आणि ही दुसरी रन. रनिंग बिटवीन द विकेट. अगदी पंचाने रेफर केल्यात आधी. तिसरी रन कंप्लीट की इनकम्प्लीट रेफर केले थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग आहे, थोडा वेळ प्रतीक्षा आपण करूया. तिसरी रनला ऑन सेकंड इन कडे. थोड़ा डिसिजन पेंडिंग है, चेक केले जाते. तिसरे रन कंप्लीट की इनकम्प्लीट. चाचपणी सध्या सुरू आहे टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नॉट आउट. 3 रन कंप्लीट झालेत. धावसंख्येचं टोटल अजून ऍड होत आहे. 3च्या मदतीने धावसंख्या झाली आहे बोर्डवर 51. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करत असताना मेघनाथ मात्र प्रतिष्ठान जासई. शेवटच्या अंतिम 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आहे. भूषण म्हात्रे ऑन सायकल इन कडे देखील तुम्हाला बघायला मिळेल. रक्षित मागील या दोघांनी 3 रन धावून पूर्ण केलेत. थोडीशी दमछाक झालीच असेल कारण भरपूर टेम्परेचर हाय, रखरखत ऊन आहे, हवा कमी आहे अजिबात नाहीच प्रमाणे. स्कीट केला, बॉल लो राहिलाय. जो बाउन्स अपेक्षित होता तो मिळालेला नाही. रन मात्र पूर्ण होते. सिंगल या बॉलवर. 52 रक्षित म्हात्रे. अपेक्षा भरपूर आहे. 3 बॉल फेस केलेत, 5 रन केलेत 3 बॉल मध्ये,
परंतु हे 2 बॉल शेवटचे हे फार तेवढेच महत्त्वाचा निर्णय देखील रक्षित अपेक्षा करतोय संघ, परंतु चांगली गोलंदाजी. एक जरूर खराब बॉल आला होता, परंतु गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. फुल टॉस होता, हवेत खेळत उंच खेळत आणि दूरी. एक फटक्याच्या अपेक्षा होते आणि तो फायनली आला रक्षितच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. आमचे स्वयंसेवक असे आहेत की मैदानाच्या चारही बाजूला ते फिरते असतात. बॉल कोणत्याही दिशेतून येतील, मैदानात पण येतील. 58 सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. रक्षित म्हात्रेनं हा षटकार ठोकलाय आणि धावसंख्येला एक चांगला आकार अजून त्याच्याकडून दिला जातोय. पण काही चांगल्या समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. एकच रन मिळेल. दुसऱ्याच्या प्रयत्न खेळाडू बाद झालेत. खेळाचं पहिलं सत्र, पहिला डाव. टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आली मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान जासई या संघाच्या आणि 4 षटकांमध्ये त्यांनी धावा उभारल्यात 59 आणि 60 धावांचं अगदी लक्ष, एक मोठं लक्ष श्याम स्पोर्ट्स रोडपाली या संघासमोर त्याने उभारलंय. मजा येईल या मॅचमध्ये, कारण लक्ष्य तेवढंच मोठे. दोन्ही एंड बॉलिंग अटॅक, बॅटिंग अटॅक तेवढाच चांगला. त्यामुळे एक चांगली फाईट या मॅचमधून अनुभवायला मिळेल. घेऊया आपण ब्रेक, तोपर्यंत देऊया डिजिटल संधी आणि जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा ऐकूया याच गावचा आवाज आदित्यना.
धावांची गरज असणार आहे. दोन संघांमध्ये द्वितीय फेरीतील पहिली लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई आणि त्यांचे विपक्ष खेळणारा श्याम स्पोर्ट रोटपाली टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात जरूर पाहायला मिळते. चिंटू पाटील आणि नॉनस्टॉपला फलंदाज परेश कडके, कर्मवीर आणि धर्मवीर ची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साईश मात्रेला आपण पाहू. पॉवर प्लेचा षटक घेऊन असणारे तयार. पहिला बॉल घेऊन ऑन बॉलिंग अटॅक. पहिलाच बॉल तिथे मात्र अपटीबार पद्धतीचा चेंडू होता. त्या बॉलला मात्र कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर साईश मात्रे ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज चिंटू पाटील. हाफ ट्रॅकर होता त्याला पुल केलाय आणि बॉल जाणार. पंचांचा इशारा येईल. सीमा पार, आउट ऑफ द पार. षटकार. सुरेख फटका, काही कमाली फटका तिथे जरूर पाहायला मिळाला. पॉवरफुल आणि पुलचा फटका जरूर. षटकार. षटकार निशीर संघाचं अकाउंट ओपन झालंय. 6 धावा धावफलकावर 2 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय साईश मात्रे. आक्रमण जरूर झालंय इथे मात्र. त्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट केलत असताना जरूर आपण पाहतोय. या बॉलवर धाव कंप्लीट होईल. एक धावे निशीर. धावफलक आपल्याला पाहायला मिळालं 7 धावा धावफलकावर. 7 रन ऑन बोर्ड. तर नेक्स्ट मॅच असणार आहे. एका बाजूला असणार आहे जनमान क्रिकेट संघ नेरे आणि त्यांना फाईट करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल पळसपे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने जरूर खेळलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र नकार दिलाय. या बॉलवर धाव मिळेल फक्त एक धावे निशीर. धावफलक पुढे सरसावेल हलवार गतीने. 8 धावा. 8 रन ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त. उत्तम गुणलेखनाची भूमिका आपल्या समेत आपल्याला पाहायला मिळते शुभम मॅनफ्रॉम केवळे गावचा एक भूमिपुत्र. त्याच्या माध्यमातून सुंदर अप्रतिम गुणलेखन त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह ची टीम आमच्या समेत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साईश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फटका जरूर चांगलाय. काय कमालीचा फटका. परफेक्ट टायमिंग. मिडल ऑफ द बॅट आलाय. पुन्हा एकदा चिंटू पाटीलच्या बॅट मधून दर्जेदार मॅक्सिमम देखना षटकार. मात्र दाखवत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. साईश मात्रे. तिथे मात्र प्रेशर असणारे गोलंदाजावर. 2 मोठे फटके जरूर या षटकामध्ये आलेत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. भिरकवण्याचा प्रयत्न तिथे मात्र उंचवर बॉल गेलाय. चान्स जरूर निर्माण झाली आहे. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का तिथे लागत असताना टीम रोटपालीला पहिला गडी गारत. पहिला फलंदाज बाद. चिंटू पाटील बॅक टू द पवेलियन.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय तन्मय ठाकूर जबाबदारी असणारे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बबुल भगत. मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी जरूर केली होती, आपल्या संघाला विजयी जरूर करून दिलं होतं. तीच फटकेबाजी पाहायला मिळेल का? दोन फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते, परेश कडके आणि बबुल भगत अशी जोडी जरूर आपल्याला मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय ठाकूर जबाबदारी असणारे पहिला बॉल घेऊन असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय ठाकूर, स्ट्राईकला फलंदाज असणारे परेश कडके. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र संधी होती. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर बॉल तिथे मात्र सुरेख लाईन, सुरेख लेंथ, फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस, आय डेफिनेटली हिट. सुरेख रित्या तिथे मात्र बॉलची डिलिव्हरी केली आणि परफेक्ट लाईन, परफेक्ट लेंथ तिथे जरूर पाहायला मिळाली. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना बबुल भगत परतीच्या रस्त्याला. विशाल भोईर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तन्मय ठाकूर. चांगली गोलंदाजी करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. हा फटका सुरेख आहे, हा फटका लाजवाब आहे, हा फटका सुरेख लाजवाब. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 6. षटकार. षटकार लगावलाय. विशाल भोईर गेल्या आक्रमण, गेल्या तिथे मात्र सुरेखरित्या सुरुवात केली. या षटकार निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21. हा बॉल तिथे मात्र पंचांचा इशारा, वाईट बॉल. अवंतर निश्चित धावफलक पुढे सरसावेल. 22 धावा. वेगवान गोलंदाज तन्मय ठाकूर तिथे मात्र लाईन भरकटत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने जरूर फटका केला. क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय. आणि या बॉलवर धाव मिळेल एक धावेची. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना जरूर पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये धावा किती येतील? स्ट्राईकला फलंदाज परेश कडके.
हा फटका तिथे मात्र सुरेख आहे. या फटक्यावर धावा मिळतील तब्बल 4. आलाय चौकार डीजे. पंचांचा इशारा येईल. सीमा पार. अजून एक चौकार. अजूनही 12 बॉल आणि 29 धाब्यांची गरज. 12 बॉल 29. सामना कोण जिंकणार कोण हरणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. संयम मात्रे. धावफलकावर धावा तब्बल 31. 12 बॉल 29 ची गरज. स्ट्राईकला फलंदाज विशाल भोईर. नॉन स्ट्राईकला फलंदाज परेश कडके. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका जरूर चांगला आहे. स्ट्रेट डाऊनचा फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार गोलीच्या वेगाने. सीमारेखा पार. दन 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 करत चौकार. या चौकारा निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले तर तब्बल 35 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल. हा फटका सुरेख आहे. बॅटच्या तिथे मात्र स्लॉट मध्ये आणि सरळ फेकून दिलाय प्लॉट मध्ये. दर्जेदार मॅक्सिमम बिग हिट षटकार. खणखणीत षटकार जरूर पाहायला मिळालाय. विशाल भोईर इथे मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये जरूर पाहायला मिळतंय. एक्सिलेटरवर पाय दिलाय. तिथे मात्र रोख लावावी लागेल. गोलंदाज संयम मात्रेवर आक्रमण झालंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय. संयम मात्रे. स्ट्राईकला फलंदाज तिथे मात्र पाहायला मिळतंय विशाल भोईर. हा फटका तिथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने जरूर केला. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता. इथे मात्र या बॉलवर धाव कंप्लीट होईल. या एक धावे निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 42 धावा धावफलकावर. येणारे 8 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. स्ट्राईकला फलंदाज परेश कडके जरूर पाहायला मिळतील. मोठा फटका येईल का. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 7 बॉल 18 ची गरज.
अजूनही सामना दोन्ही संघांकडे बॅलन्स असणार आहे. सामन्यामध्ये रोमांचकता चित्त थरारकता वाढत असताना जरूर पाहायला मिळते. हा फटका परेश कडकेच्या स्लॉट मध्ये सरळ फेकून दिलाय. लांब लचक आयर्नसम षटकार. चोवीस बॉल 60 ची गरज होती. पहिलं षटक हाताळलं तिथे आपल्याला पाहायला मिळालं साईश मात्रेनं धावा खर्च केल्या 14. त्यानंतर दुसरं षटक हाताळलं तन्मय ठाकूरनं धावा केला खर्च तब्बल 17. त्यानंतर तिसरं षटक हाताळलं आपल्याला पाहायला मिळालं संयम मात्रे धावा खर्च केला डब्बल 17. आता मात्र समीकरण जाऊन पोहोचले तब्बल आपल्याला पाहायला मिळेल 6 बॉल आणि 12 ची गरज. तर चला नेक्स्ट मॅच असणार आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल नेरे संघ आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल पळसपे संघ. तर दोन्ही कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर जबाबदारी दिली नितीन मात्रे. या गोलंदाजावर शाईकला फलंदाज विशाल भोईर. फटका जरूर चांगला आहे तिथे मात्र हा बॉल जाणार. पंचांचा इशारा येईल सीमा पार षटकार. विशाल भोईर तिथे मात्र आग उगलत असताना जरूर पाहायला मिळते. काही कमालीची फटकेबाजी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॉल तिथे मात्र यॉर्कर लाईनचा जरूर होता. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 4 आणि 6 धाव्यांची गरज. 4 बॉल 6. सामना कोण जिंकणार. एका बाजूला रोटफाली आणि एका बाजूला जासई. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हाही फटका जरूर चांगला केला. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फेकी होईल. या बॉलवर धाव खर्च होईल 1. या एका धावेने शिर समीकरण बदलेल. समीकरण जाऊन पोहोचेल तब्बल. येणारे बॉल असतील 3 आणि धावसंख्येची गरज असेल 5. 3 बॉल 5. सामना कोण जिंकणार. अजूनही चित्तधारक सामना जरूर पाहायला मिळते. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ तिथे मात्र आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी केलेत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका जरूर चांगला आहे परेश कडकेच्या स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलाय सीमा पार चौकार. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे बॉल असतील 2 आणि 1 धावेची गरज. 2 बॉल 1. मागच्या सामन्यामध्ये हेच घडलं होतं. 2 बॉल 1 धावेची गरज होती. तेव्हा मात्र रोटपाली संघाने वर्चस्व दाखवलं होतं. पुन्हा एकदा तीच सिच्युएशन मैदानामध्ये होत असताना जरूर पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 2 आणि 1 धावेची गरज. 2 बॉल 1. प्रेशर असणारी गोलंदाजावर प्रेशर असणारी फलंदाजावर. दोन्ही संघ तिथे मात्र लढत देत असताना जरूर पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 1. फटका जरूर उंचवर केलाय आणि विनिंग मुवमेंट जरूर पाहायला मिळते. सामना जिंकलाय रोटफाली टीम इंटर 2 सुपर 12.